दिसतो ना सेम थ्री इडियट्ससारखं. तर आज आम्हाला जायचं होतं फिरायला. मग गाडीत पेट्रोल आणि हवा भरून आम्ही निघालो पुढच्या दिशेने. तर आम्हाला जायचं होतं देवगडला. देवगड आमच्या गावापासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे. करेक्ट 1.5 तासानंतर आम्ही तिथं पोहोचलो 11:30च्या आसपास सकाळी. आणि इथं जेव्हा पण आम्ही आलेलो आहे ना, तेव्हा पण ट्रिप आणि फॅमिलीसोबतच आलेलो होतो. एकटं आम्हाला कधीच घरच्यांनी पाठवलं नाही. ही पहिलीच वेळ होती. आणि इथं खूप मुलांच्या ट्रिपा वगैरे पण चाललेल्या होत्या. मग मला ते बघून आमच्या शाळेची ट्रिप आठवली आणि इथं बाईचा मेकअप चाललेला होता. मग आम्ही पुढं वळालो. तो मंदिराच्या बाहेर चपला काढायच्या होत्या. तर आम्ही अख्खी लाईन सोडून बाकाच्या मागं चपला काढले. बघा तुम्ही आमचा ट्रस्ट इश्यू बघा, म्हणजे घेऊन जाणारा सगळ्यांच्या चपला सोडून आमच्या घेऊन जाईल असं. आणि पुढं मंदिरात पाय पडायला गेलो तर तिथं फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नसतं. मग इथं मागच्या साईडला तलावाच्या बाजूला येऊन बसलं. तर मला बोटीत जायचं होतं, कोणी जाऊच देत नव्हतं. या दोघींना जायचं नव्हतं आणि त्या मला पण जाऊ देत नव्हत्या. मग पाणी पाहत थोड्या वेळ बसलो इथं आणि मग प्रसाद सुरू झाला. तिकडं निघालो आम्ही. तर तिकडं पण इतकी गर्दी होती, म्हटलं मग नको जायला. मग मंदिरात थोडा वेळ बसलो. मग तेवढ्यात आठवली की बाहेर उद्या म्हणजे दत्त जयंती होती. तर बाहेर जत्रा पण भरलेली होती. जास्त नव्हते भरलेले पण दुकानं लागलेले होते. मग आम्ही तिकडं थोडा वेळ फिरलो, नाश्ता वगैरे केला. जत्रेतून घेतलं तर काही नाही, पण मग हिंडत होतो फक्त असंच. आणि मॅडमला तेवढंच आठवलं की घरी प्रसाद न्यायचा आहे. तर मग प्रसाद तिला दुकानातला वगैरे नव्हता न्यायचा, तिला मंदिराच्याच साईडनं न्यायचा होता. मग आम्ही रिटर्न फिरलो 2च्या आसपास. आणि इथं पायदिंड्या पण खूप चालल्या होत्या. श्रामपुरात आल्यानंतर मग मी 50 दिवसापासून एक जीन्स घेतली होती, मला ती चेंज करायची होती. मग ऋतुजा तिच्या घरी गेली. मग आम्ही दोघी पण आमच्या घरी वाढवलो. लहानपणी जत्रा म्हटलं की एक्साइटमेंट तर लय वाटायची, पण जसं मोठं होतोय ना ही एक्साइटमेंट संपत चाललेली. हा फक्त क्लचर आणलाय मी जत्रेतून.